केंद्र प्रमुख माननीय श्री कोनाले नाना यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। सीताताई कुदळे मॅडम यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष धर्माचार्य हरिभक्तपरायण पुरी महाराज, माझे आमच्या पाचही भावंडांचे माध्यमिक शाळेतील गुरुजी शिक्षक आदरणीय हप्पागिरे गुरुजी, आम्हा सर्व शिक्षकांचे धडाडीचे नेतृत्व करणारे राज्याध्यक्ष शिवाजीराव साखरे वाघ, निवृत्त केंद्र प्रमुख माने सर, एका अतिशय राज्यभरामध्ये नामांकित असलेल्या शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक फाउंडर मेंबर देशमुख सर, आमचे केंद्र प्रमुख संघटन, आमच्या अहमदपूर केंद्राचे विद्यमान केंद्र प्रमुख आदरणीय मठपती साहेब, सत्कार मूर्ती सीताताई कुदळे आणि भाऊजी, सर्व उपस्थित चिलखानगर येथील ग्रामस्थ बंधू भगिनी, माता, शिक्षक बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील आम्हा तमाम शिक्षकांच्या मध्ये मोठ्या कर्तबगारीने कार्य करत असलेल्या सुकन्या करणार आहेत। अगदी त्या जिथे जॉईन झाल्या तिथपासून आजपर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास ते परिचय स्वरूपामध्ये व्यवस्थितपणे मांडणार आहेत। फक्त 2 मिनिटांमध्ये प्रस्तावित करा आणि या कार्यक्रमाची रूपरेषा सांगा, एवढ्यासाठी मला सूचना आहे। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ज्या मातृशक्तीचा इथे आपण सर्वजण सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत, त्या सीताताई कुदळे ह्या केवळ शिक्षिका म्हणून कार्यरत नव्हत्या, हे त्यांना ज्यांनी जवळून अनुभवलं ते सर्वजण निश्चितपणे सांगू शकतात। शिक्षण क्षेत्रात त्यांनी जेवढं भरीव आणि आखीव रेखीव काम केलेलं आहे, त्याही पेक्षा पुढचं काम त्यांचं कला क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये शैक्षणिक गुणवत्ता जेवढी पाहिजे त्याहीपेक्षा अधिक कलागुणांचा विकास झाला पाहिजे, यासाठी भरतकाम असेल, हस्तकला असेल, चित्रकला असेल, वादविवाद स्पर्धा असतील, गायन स्पर्धा असतील, अशा विविध कला विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यामध्ये त्यांनी खूप मोठं स्थान बजावलेलं आहे। तसंच ज्यांनी आपल्यापैकी सीताताईंच्या घरी ग्रहभेट दिलेली आहे त्या सर्वांना माहिती झालेलं असेल, ज्यांनी दिलं नाही भेट त्यांनी भेट द्यावं। शासनाला जे पर्यावरणपूरक असं जीवन जगणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता आहे, त्यातल्या अग्रणी म्हणायला त्यांना काही हरकत नाही। घरामध्ये वृक्षाचं जंगल आहे, जंगलात घर वेगळं आणि घरात जंगल वेगळं, त्यांच्या घरामध्ये वृक्षाचं जंगल आहे, हे आपल्या सर्वांना तिथं पाहता येईल। सर्व दृष्टीच्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत, आपल्या भारतीय शास्त्रात सांगितलेल्या महत्वाच्या सर्व वनस्पती, झाडं त्यांच्या घरामध्ये आहेत। असं एक पर्यावरणपूरक जीवन त्यांनी समाजाला दाखवून दिलेलं आहे। त्याच पद्धतीने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा बनवाव्यात आणि त्याचा खूप मोठा उपयोग ही तिथं घरी पाहायला मिळतो। कला, शिक्षण, क्रीडा क्षेत्र आहे, त्याशिवाय धार्मिक क्षेत्रात त्यांचं खूप मोठं नावलौकिक आहे। प्रवचन, कीर्तन आणि मातृशक्तींना उद्बोधन। सध्याची देशभरामध्ये महिलांच्या मध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या समस्यांवर सडेतोडपणे आपले विचार मांडणाऱ्या वक्त्या, प्रखर वक्त्या म्हणून त्या प्रचलित आहेत। अनेक कार्यक्रमामधून त्यांनी महिलांना, युवक युवतींना उद्बोधन केलेलं आहे। अशा पद्धतीनं धार्मिक क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, पर्यावरण असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्र, व्यसनमुक्तीचं क्षेत्र असेल, या सर्व बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करून त्यांनी आपलं नावलौकिक सर्वदूर पसरवलेलं आहे। अशा आमच्या भगिनी नियत वयोमानानुसार वय आज पूर्णपणे 58 वर्ष होत असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार ते आता सेवानिवृत्त होत आहेत। त्यांच्याकडे जर पाहिलं तर बॉडी लँग्वेज असं सांगत नाही की त्या सेवानिवृत्त होत आहेत, पण वय हे निश्चितपणे
आपल्याला लपून ठेवता येत नाही. कागदावर लिहिलेल्या वयानुसार ते आज सेवानिवृत्त होत आहेत. आपण उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनीच्या वतीने मी मॅडमला या सेवापूर्ती नंतरच्या जीवनामध्ये सुख समृद्धी लाभो, उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्य लाभो, त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशी प्रार्थना करतो. आणि असे जगू जयामुळे धन्य होय माय ही, असे मरू जयामुळे विश्व गायी आरती या पद्यपंक्तीप्रमाणे त्यांनी या पुढील जीवनामध्ये कार्य करावं. आणि त्यांची केलेल्या कार्याच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी छापलेल्या पत्रिकेत लिहिल्याप्रमाणे विकसित व्हावे, अर्पित होऊन जावे या पद्यपंक्तीप्रमाणे त्यांचं जीवन प्रवास आपण अनुभवलेला आहे. अशा आमच्या या मातृशक्ती भगिनीला मी शतशः शुभेच्छा व्यक्त करतो. माझं प्रस्ताव तिथं थांबवतो. जय हिंद, जय हिंदुस्थान. पण तुमच्यासारखी माणसे रोज रोज मिळत नसतात. त्यासाठी फक्त योगायोग असावे लागतात आणि आजच्या दिवसासारखा योगायोग पुन्हा येणार नाही. तरी म्हणूनच उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तरी मी सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथून हरिभक्त परायण दीपक महाराज पुरी हे वारकरी संप्रदायातील नामांकित महाराज असून हिंदू धर्माचे प्रवर्तक म्हणून कार्य करतात. तरी त्यांचा सत्कार श्री जीवन जवळगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. असा कानमंत्र जागवणारे हिंदू जागरण मंचचे विभाग प्रमुख माननीय श्री पपागिरे सर यांचं स्वागत श्री जय जवळगे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचं येणं म्हणजे नुसतं येणं नाही तर ते काळजात कोरलेलं आभाळ भरलेलं असतं. मंचच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे, सह्याद्रीच्या रूपानं शिक्षकांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे आणि सह्याद्रीच्या रूपानं शिक्षकांचं खंबीर नेतृत्व करणारे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष माननीय श्री शिवाजी साखरे सर यांचा सत्कार श्री चेतन पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. तुम्हीच आहात आमचे खरे प्रेरणास्थान. तुमच्या स्वागताचे आले मौलिक क्षण असे अंतकरणातून म्हणावेसे वाटते. ते कुदळे मॅडमच्या जीवनातील विमलाबाई देशमुख शाळेचे पहिले मुख्याध्यापक माननीय श्री बाबासाहेब देशमुख सर यांचं स्वागत श्री जीवन जवळगे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. तुमचाही मान राखणे शब्दगंध मनात साठू असे ज्यांच्यासाठी म्हणावेसे वाटते ते माननीय श्री माने शिवराज सर यांचेही स्वागत मी जय जवळगे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा स्वागत आणि सत्कार करावा. घेऊन जाणारे अहमदपूर केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री मठपती सर यांचं स्वागत श्री चेतन पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. तरी केंद्राचे केंद्र प्रमुख माननीय श्री मठपती सर याचा सत्कार इथे संपन्न होत आहे. बालकांच्या उन्नतीचा मार्ग हा चालू चला या उक्तीप्रमाणे लांजी शाळेसाठीच नव्हे तर केंद्रातील सर्व शाळांच्या विकासासाठी सतत धडपडत राहणारे समाजातलं एक लाडकं नेतृत्व म्हणजे माजी केंद्र प्रमुख आदरणीय श्री कोनाले नाना यांचा सत्कार माननीय श्री नरहरी जवळगे यांनी करावा अशी मी त्यांना माननीय श्री कोनाले नाना यांचा सत्कार इथे संपन्न होत आहे.
भरारी चिमुकल्यांची आस आहे, उत्तुंग भरारी चिमुकल्यांची आस आहे, आस म्हणती बिहार एवढाच एक ध्यास आहे. अशा ध्यासाने प्रेरित होऊन कार्य करणारे केंद्रीय मुख्याध्यापक माननीय श्री गुरमे सर यांचा सत्कार अंकुश जवळगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. राष्ट्राच्या संपन्नतेमध्ये प्रभावी ज्ञानी व्यक्तींना नक्कीच मानाचे स्थान असते. असे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या चाकूर तालुक्याच्या विषय तज्ज्ञ श्रीमती राऊत मॅडम यांचा सत्कार श्रीमती कुदळे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय श्री नवनाथ हल्लाळे सर यांचा सत्कार श्री जीवन जवळगे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती. तर माजी केंद्र प्रमुख तसेच या गावचे नागरिक बालाजी शिंदे सर यांचा सत्कार श्री जय जवळगे यांनी करावा अशी मी त्याला विनंती करते. उपस्थित असलेले माननीय सुभाष विठ्ठलराव पल्ले सर सेवानिवृत्त पदोन्नती मुख्याध्यापक यांचा सत्कार श्री फोपागिरे सर यांनी करावा अशी मी त्यांना. विचार मांडत असताना जणू मोत्यांचे शिंपण, जिव्हाळा असतो तेथे नसतेच कसले कुंपण. अशा उदार विचाराने गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणारे चिलका गावचे सरपंच माननीय श्री संतोष अभिमन्यू होळकर यांचा सत्कार श्री मानेसर यांनी करावा. माननीय श्री संतोष अभिमन्यू होळकर यांचा सत्कार येथे संपन्न होत आहे. अविरत प्रयत्नशील आणि अशा अविरत प्रयत्नशील असणाऱ्या शिक्षकाचा आपण सेवापूर्ती निमित्त या ठिकाणी गौरव करत आहोत. कुदळे ताई यांचा सत्कार हा संपूर्ण केंद्रा मार्फत होत आहे. चला सगळेजण इथं बघा समोर. तसंच थांबा. एक मिनिट समोर. मी ज्ञान देत राहो शिष्या तुझ्याच साठी, येवोत मधुर शब्द अखंड माझ्या ओठी. या उक्तीप्रमाणे आणि चिलकेकरांना हे निश्चित आहे. यशवंत इंगळे तसेच अशोक माने, अनंत होळकर या सर्वांच्या हस्ते श्रीमती कुदळे गावातील ग्रामस्थ माननीय श्री संतोष होळकर, ग्रामस्थ संतोष होळकर, बाबासाहेब होळकर, यशवंत इंगळे, अशोक माने, अनंत होळकर यात आहे.
हा सगळेजण इकडे बघा. सर्वजण थांबा. थोडंसं खाली घ्या ते. हा सगळे इकडे समोर घ्या. समाजासाठी अविरत कार्यरत असणारे तालुका कंधार जे सेवानिवृत्त सत्कार संपन्न होत आहे. माननीय सौ अश्विनीताई कासनारे. तो अलीकडे की इथं अलीकडे इथं लक्ष इथं. अहमदपूर नगरीच्या भाग्यश्री फोटो काढा एकदा. उत्कृष्ट काम केलं. सर्व इकडे जा. तत्कालीन कालावधीमध्ये मुख्याध्यापिका म्हणून लांजे असेल अहमदपूर असेल एक मिनिट या दोन्ही शाळेमध्ये दमदार असं कार्य करणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका आदरणीय जोशीताई यांचं या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय सोनालीताई यांना. या दोघींनाही विनंती. या शाळेच्या माजी विद्यार्थिनी पूजा होळकर यांनाही विनंती, कृपया आपण या ठिकाणी ताईंचा सत्कार संपन्न करावा. कोस्टगावून आलेल्या आदरणीय पार्वतीताई मुसळे यांनाही विनंती की आपण ताईंचा सत्कार या ठिकाणी संपन्न करावा. हा इथे बघा. लक्ष इथं. जीवनराव जवळगे आणि सीताताई कुदळे या दोघांचाही या ठिकाणी शपथनिक सत्कार संपन्न होतो आहे. राऊत मॅडम विषय तज्ञ यांनाही विनंती आपण ताईंचा सत्कार करावा. सोनाली ताईंना विनंती करतोय आपण कल्याणकर्त्यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. ताईंना विनंती आपण सत्कार स्वीकारावा. शपथनिक या ठिकाणी सत्कार संपन्न करावा. लक्ष इथं द्या. सीताताई कुदळे आणि जीवनजी जवळगे या दोघांचाही शपथनिष्ठाचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी विनंती करतोय आदरणीय माडे साहेबांना, कृपया आपण दोघांचाही या ठिकाणी शपथनिक सत्कार संपन्न करावा. आणि बरोबरसाठी मी कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी ताईंचा सत्कार संपन्न होतोय. यानंतर माझे मार्गदर्शक आदरणीय माडेसाहेब आणि आदरणीय माणेताई दोघांनाही विनंती, कृपया आपण या ठिकाणी सत्कार संपन्न करावा. नेतृत्व आदरणीय लक्ष इथं द्या. आणि म्हणून मी एवढंच म्हणेन, आता निरोप घ्यायलाच हवा स्पंदणाऱ्या मनाला, धीर आता द्यायलाच हवा स्पंदणाऱ्या मनाला, धीर आता द्यायलाच हवा. आणि मग निश्चितच आज आपण आपलं हृदय आणि अंतकरण भरून आलेलं आहे, गहिवरून आलेलं आहे. या सगळ्यांचा निरोप घेताना अंतकरण जड झालेलं आहे आणि भारावलेल्या आणि जड अंतकरणाने आपण चिलकेकरांचा आणि समस्त शिक्षकांचा या ठिकाणी आपण भावपूर्ण निरोप घेत आहात. अहमदपूर पंचायत समिती सभापती आदरणीय बालासाहेबजी गुप्ती साहेब यांना विनंती आहे, कृपया आपण ही ताईंचा सत्कार या ठिकाणी संपन्न करा. आणि तर आम्हा सर्वांना सर्वश्रुत आहे ते अहमदपूर पंचायत समितीचे माजी सभापती बालासाहेबजी गुप्ती साहेब या ठिकाणी सीताताईंचा सत्कार. यानंतर या युवक नेतृत्वाला मी विनंती करतोय, कृपया आपण या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आदरणीय बालासाहेबजी गुप्ते साहेब. निरोप समारंभ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले हबप दीपक महाराज पुरीकर सर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले शिवाजीरावजी साखरे साहेब आणि आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन करून गेलेले आदरणीय माजी राज्यमंत्री बाळासाहेबजी जाधव साहेब, आमचे मार्गदर्शक आदरणीय पप्पागिरे सर, त्याचबरोबर आमचे गुरुवर माने सर,
दुसरे बाळासाहेब आपले देशमुख सर आणि या गावचे सुपुत्र बालाजीराव शिंदे सर, कोणारे सर आणि आपल्या अहमदपूर शहराच्या माजी नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या वतने मॅडम, जोशी मॅडम आणि कल्याणकर मॅडम व या ठिकाणी आपल्या सर्वांना हृदयाला छेद करून जावा असं मार्गदर्शन केलेली माझी भाऊजी आणि या गावचे चेअरमन यशवंतराव, या ठिकाणी समोर बसलेले आमचे शिंदे मामा, माजी सरपंच हरिओम, माधवराव टेलर, सर्वच या गावच्या सर्वांनाच मी या ठिकाणी ओळखतो. या गावचे सर्वजण, माने सर आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक बांधव, शिक्षक भगिनी आणि गावकरी मंडळी व गावकरी माता आणि सर्व या शाळेचे विद्यार्थी. तिच्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर सुरुवातीपासून शेवट करावा का शेवटापासून सुरुवात करावी असा प्रश्न माझ्या मनाला पडला. कारण खऱ्या अर्थानं तिचं आणि माझं नातं खरोखरच आम्ही एका माईच्या पोटी जन्मलो नसलो तरी त्यापेक्षा आमचं काही वेगळं नातं नाही. कारण सीताताईचे वडील आणि माझे वडील चांगले मित्र. सीताताईची आई आणि माझी आई सख्या मैत्रिणीत बी सख्या चुलत असते बघ, तसं माझी आई आणि सीताताईची आई सख्या मैत्रिणी. त्या 4 बहिणी, आम्ही 4 भावंड. म्हणजे आमचं कसं योगायोग. आणि ती माझ्या घराला आणि मी तिच्या घराला शेजारी. खऱ्या अर्थानं तिच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर मला आईनं जन्म दिला असला तरी लहानाचा मोठा मी तिच्यापाशी झालो. आणि असल्या मायरूपी बहिणीबद्दल आज मला बोलायला या ठिकाणी संधी मिळाली, त्याबद्दल मी बी ईश्वराचं भाग्य समजतो. माझं भाग्य समजतो ईश्वरापाशी. कारण खरोखरच खूप कष्टानं आणि खूप मेहनतीनं सीताताई आज या ठिकाणी पोहोचलेली. कारण तिचं कष्ट आणि मेहनत मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. त्यामुळं तिच्याबद्दल जेवढं काही आपण कौतुक करताल तेवढं कमीच आहे. आणि त्यांचा पूर्ण घराणा, मग वडील तरी हनुमानाचे भक्तच होते आणि आई पण त्यांच्यासोबत राहायची. आणि पूर्ण भार 4 बहिणीचा सीताताईवर पडायचा. आणि त्या आपल्यापेक्षा लहान दुसऱ्या 3 बहिणी, त्यांना सध्या लहानाचं मोठं करणं, आई वडील असताना सध्या लहानाची मोठं करण्याची जबाबदारी तिच्यावर होती. आणि ती जबाबदारी पार पाडत तिनं स्वतःचे शिक्षणाकडे लक्ष दिलं. आणि आता दोन्ही बहिणी शिक्षिका आहेत सीताताईला धरून. एक बहीण पुण्यात असते आणि मांडवी पण तिच्याच ठिकाणी, ती पण लातूरला आहे. म्हणजे अशा प्रकारे या 4ही बहिणी उच्च शिक्षित आहेत, चांगल्या घरी गेलेले आहेत. आणि ह्यांना सध्या आता भाऊजी पण इथे नोकरीलाच आहेत बँकेमध्ये. पुन्हा नंतर उर्मिला ताईचे बी मालक यशवंत शाळेला होते. दुर्दैवानं त्यांना अटॅकनं ते वारले. ते पण शिक्षक होते. आणि ती बारकी तर राणी म्हणायची. तिथं ते कोणता एपिसोड होता त्या हृदय बांदेकरचा, पैठणी साडी जिंकली तिनं तर पुण्यामध्ये. म्हणजे हे सर्व एवढे चांगली फॅमिली, एज्युकेटेड फॅमिली आणि सगळ्यांना मिळून मिसळून सगळ्यांसोबत राहणे. सीताताईचा स्वभाव बघितला तर तुम्ही तिनं बोलताना समोरच्या माणसाला इतकं तोंड भरून बोलते की समोरच्या माणसाला तिच्याबद्दल हेवा वाटतो, प्रेम वाटतं. आणि या गावामध्ये तू ताई नोकरी केलीस, मला खूप अभिमान वाटला. या गावामध्ये तुझी सेवा पूर्ती होते. कारण हे गाव इतकं विश्वासू आहे. एखाद्यावर जर विश्वास दिला तर त्या माणसाच्या शेवटपर्यंत पाठीमागे राहणारं हे गाव आहे. कारण 2002ला मी निवडणूक लढवली आणि अपक्ष असताना निवडणुकीमध्ये मी पडलो. पण मी पडल्यानंतर सध्या गावानं मला त्याच दिवशी हलकी वाजून माझं स्वागत केलं. यापेक्षा अजून असं कुठं घडलं नसेल. असं घडणारं हे गाव आहे. आणि या गावामध्ये हे लहान चिमुकले आहेत ना, माझ्या बरोबरचे मित्र आहेत ना, ते सर्व माझे मित्र त्यावेळेस प्रचार करत होते. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत टेलरच्या दुकानावर बसायचे, कारण मी येणारच म्हणून. बरोबर आहे ओम, हरिओम. अशा परिस्थितीमध्ये हे गाव मला खूप, माझ्या गावाबद्दल एवढा जिव्हाळा आहे. आणि याच गावचे